नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पॉडकास्ट द्यायला आलेले आहे त्यांच्या अनुभवाची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत. ते म्हणजे आपला एक मोठा शो आता लॉन्च होत आहे. आमच्याप्रमाणे तर तो शो मोठाच आहे, कारण की त्याच्यामध्ये आपली पूर्ण टीम आणि आपण बाहेरची टीम हायर करून थोड्या स्केल लेवलनी तो शो करणार आहोत. तर तो शो लवकरच आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत, या चॅनलवर टाकणार आहोत. फक्त तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज पहा, म्हणजे तुम्हाला तो लवकरात लवकर पाहायला भेटेल. आणि त्या शोची जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील किंवा जर त्याचे अपडेट पाहायचे असतील तर इंस्टाग्रामच्या स्टोरीला आपण त्याची स्टोरीज टाकत असतो. त्याचं शूटिंग आता जर सुरुवात झालेली आहे. शूटिंगला थोडासा वेळ लागतो, कारण की आम्हाला त्याच्या आधी जी काय रेखी वगैरे ती करावी लागते, त्याच्यानंतर परमिशन्स वगैरे. अशाच प्रकारे आपल्या शोमध्ये ज्या कोणी लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांची आपण पूर्ण मेडिकल चेकअप वगैरे आहे आणि खूप काही गोष्टी आहेत जे मी आता रिव्हील नाही करू शकत. ते आपण पूर्ण चेक करून त्यांच्या पूर्ण ॲग्रीमेंट्स वगैरे पूर्ण जे काय असतात, आपल्या जे लिगल ज्या प्रोसेस असतात त्या पूर्ण फायनल करून शूटिंगची आता सुरुवात झालेली आहे. आणि शूटिंगला खूप काही मेहनत घ्यावी लागलेली आहे आम्हाला. त्याचे डिटेल्स तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला भेटतील. तर शो लवकरात लवकर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही असंच सपोर्ट करा आणि अशाच आपले पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा. म्हणजे जेवढे आपल्याला सबस्क्रायबर वगैरे जास्त भेटते तेवढे लवकरात लवकर आपला शो हा आपल्या चॅनलवर आणता येईल. तर आज आपले जे पाहुणे आलेले आहेत ते मोहोळच्या इथून आलेले आहेत, म्हणजे सोलापूरच्या इथून. तर त्यांच्यासोबत कसे कसे काय काय अनुभव घडलेले आहेत आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? गौतम गायकवाड. बरं, आता राहिलं कुठं? मी राहायला आता कात्रजमध्ये आहे सध्या, बालाजीनगर येथे. बरं, आणि मूळ गाव तुमचं मोहोळ? मोळगाव प्रॉपर सोलापूर मोळ तालुका. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभव होता, सुरुवात कशी होती? सर, पहिला अनुभव असा होता की सत्य घटनेवर आधारित माझ्या जीवनामध्ये सत्य घडलेली घटना, ज्या गोष्टीवरती विश्वास नव्हता माझा, पण ती घटना घडल्यानंतर मला खरंच असं वाटलं की बाबा ह्या गोष्टी खऱ्या आहेत. आपण म्हणतो की काय देव खरं नाही, कुठलं भूत नाही, हे नाही, पण ही सत्य घटना आहे. 2008 साली घडलेली घटना आहे. मूळ गाव कामती बुद्रुक म्हणून मोहोळपासून एक 22 किलोमीटर आहे. त्या गावामध्ये माझे भाऊ अविनाश देवीदास, 2 भाऊ आहेत. मावशीची मुलं माझ्या. मावस भाऊ? हां, सख्खी मावशी म्हणजे. आणि राहायला त्यांच्याकडे असल्यामुळं उन्हाळ्यात सुट्ट्या वगैरे महिना 2 महिने त्यांच्याकडे राहायचं. मग अशी गोष्ट झाली की त्यावेळेस आम्ही शेतामध्ये लाकडं वगैरे आणायला जायचो. कुठल्या काळातली गोष्ट असेल तरी? कुठल्या सालातली म्हणजे? 2008मध्ये पावसाळ्याचे दिवस, जून जुलैमध्ये. मग भाऊ म्हणले चल जाऊ आपण. घेतली कुऱ्हाड वगैरे, दावं वगैरे घेऊन आपलं गेलो मस्तपैकी दुपारी 3-4 वाजता. आणि पावसाचं वातावरण गाडगुड चालू होतं. आणि तिकडे कसं जास्त पाऊस नसतो, वारच भुकणार, पाऊस थोडाफार येणार, परत वारं येणार, या गोष्टी चालणार असतात. मग 4 वाजता आम्ही निघालो, मी, माझे 2 भाऊ आणि त्याचे इतर मित्र, एक 10-12 जण आम्ही गेलो. बाबा चला म्हणलं आपलं झाडीमध्ये जाऊया आणि जे वाळलेले वगैरे बाबळीचे, आंबे, ह्याचे लिंबाचे वगैरे झाडं असतात ते आपलं वडायचं, ते तोडून आपलं मस्तपैकी ती मुळी वगैरे बांधायची आणि आपलं एकामागे एक यायचं घरी. मग अशा प्रकारे आम्ही प्रत्येकजण बाबा कोण कुऱ्हाड घ्या, कोण दावं, कोण आपलं जे काय साहित्य डोक्यावरती चुंबळीसाठी लागणारं टॉवेल म्हणा, काय एखादी साडी, आपलं फाटलेली साडी असते त्याचं कापड घ्यायचं, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो 4 वाजता. निघाल्यानंतर जायच्या अगोदरच आता आम्ही निघणार आहे घरातून. मावशी म्हणले अरे बाबांनो, जायचं असेल तर लवकर जावा, नाहीतर उद्या जावा, संध्याकाळी जाऊ नका दिवस पावताना. नाही म्हणले आम्ही आहे 5-6 जण आहे, तिकडं 5-6 जण, इकडं 5-6 जण. आणि मेन म्हणजे तिथं काय, मेन तळ आहे तिथं, तळ्याच्या बाजूलाच घर मावशीचं माझ्या, मोठं तळं आहे. आणि त्या घराला लागूनच एक कॅनेल जातो, मोठा कॅनेल आहे तो. मग त्या कॅनेलमुळं घाबरतात लोक सगळे, म्हणजे जायचं. आणि संध्याकाळी 7च्या पुढं कुणी जात नाही तिकडं. मग त्या कॅनेल लागूनच पूर्ण जंगल आहे, म्हणजे वन विभाग, तिथं कुणी जात नाही, काय नाही. मग आम्ही ठरवलं म्हणलं आज जाऊन, भरपूर लाकडं आहे तिथं, लिंबाची, बाबळीची, ते मोठमोठं काढायचं, आपलं यायचं निघून. मग तिथे एक नजीक पिंपरी म्हणून गाव आहे आमच्या शेजारीच, वन विभागाच्या हद्दीमध्ये येते. तिथे एक शिपाई होते काका, ते. मग त्यांना घाबरून, त्यांना बाबा कधी येतात, काय टायमिंग लक्ष ठेवा तुम्ही. मग आम्हाला टायमिंग माहिती होता चुकवण्यासाठी. त्याला चुकवायचं, तिकडे लक्ष ठेवतो. आणि आम्हाला फिक्स टायमिंग माहीत होता त्याचा, की हा 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येत नाही.
जातो घरी 4 वाजता, ते डायरेक्ट डबा वगैरे घेऊन 9 वाजता येतो. मग तोपर्यंत आपलं सगळं बांधून करून आपण घरी जातो. मग सगळ्यांनी ठरवलं म्हणले 4 वाजताच निघायचं आपण. भलं ते पाऊस येऊ काय वारं कावदान येऊ त्याचा काय विषय नाही. मग मावशी म्हणाले, अरे आता जाऊ नका, आता अंधार पडते, कुठे जात आहे, एकतर तिकडं आणि मशानभूमी जवळच तिथं मशानवाटा तिथं जर मैत जाळली तर आमच्या घरापाशी दिसायचं. कारण असं खाली गार ते तिकडं चढावरती मशानभूमी आणि इकडं आमचं मावशीचं घर चढावरती फेस टू फेस दिसायचं. बाबा हां मैत जाळले तिथं. मग मावशी म्हणली जाऊ नका तिथं, अशी नाशी गरोदर बाय ही झालेली आहे आणि ती म्हणजे यंग तरुणाच्या मागच म्हणजे असते ती सांगायची. मग आम्हाला कधी विश्वास नव्हता, काय खरं काय. आम्ही म्हणणार कुठलं भूत, कोण म्हणतंय भूत वगैरे काय नाही. मग ठीक आहे म्हणली, जावा तुम्ही जाताय, फक्त लक्ष देऊन बाबा दिवस मावळायच्या आत घरी या. मग ठीक आहे म्हणलं, आता एकामेका मित्रांना बोलवायचं, तू चल बाबा, तू चल, राम्या चल, राम्या म्हणून एक मित्र होता, राम्या, असे बरेच मल्ल्या बिल्ल्या सगळे आम्ही गोळा केलो आमच्या झोपडपट्टीमधले. गोळा झालो, मग चला रे जाऊया म्हणलं. निघालो आम्ही एकाच्या मागे एक. सगळा किर आवाज बेडकांचा वगैरे, कारण तळ्याच्या कडेनच रस्ता, रातखेडे वगैरे. हां, बेडकं डाराव आवाज चालू. मला भीती, कारण मी कधी गेलेलो नाही. आमच्या कसे गावात आता आईवडिलांनी शक्यतो कुठं पाठवलं नाही. आता ह्या मित्राबरोबर चला म्हटलं जाऊन यावं. मग मला भीती, सापं वगैरे असतात, कधी आपण बघितलं नाही सापं. मग ते एकदम जाताच आडून जायचे समोरून रस्त्यावर, अरे बापरे साप आहे. मग मी घाबरायचो. भावाला म्हणलं मी येत नाही बाबा. अरे म्हणलं चल आपण 5-6 जण आहे, टेन्शन नको घेऊ, जाऊ चल. नाही म्हणलं बाबा ती साप आहेत, मला भीती वाटते, मी नाही येत. असं करत भाऊ म्हणले चल घाबरू नको, मी आहे. ते राम्या म्हणून मित्र होता, ते म्हणलं अरे गौतम घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, आम्ही आहे तुला तुझ्यासोबत, मागं 2 जण थांबतो, पुढं 2 जण, म्हणजे तू घाबरू नको. मी म्हणलं ठीक आहे बाबा, बघू आता तुम्ही एवढं सांगताय. मग आपलं ती कुऱ्हाड वगैरे दिली त्याच्याकडे, म्हणजे काय दिसलं तर पळून जायचं परत रिटर्न. दावा घ्या म्हणलं तुमचं, मग आपलं येतो. असं करत चालू आपलं एकामागे एक. जाता एक सवय असायची त्यावेळेस, दगड घ्यायचं, तळ्यात मारायचं, ते असं पूर्ण कडपर्यंत जायचं, ते कड्याच्या त्या टोकापर्यंत. मग ते जात खेळणार आम्ही. आता दिवस तर आहे, आता आपल्याला कोणीकडून तर अंधार करायचा आहे, आणि अंधार झाली की आपले तिथं लाकडं घेऊन यायचे आहेत घरी. मग एक जण म्हणला मी मारतो दगड, एकामेकात चालू होते तरी रेस. त्यानं मारला की मी मारला की त्याने मारणार, परत लाकड घ्यायचं, असं मारायचं, खाली ती उभं राहणार, पडला की मग तो हारला. अशा गोष्टी त्यावेळेस चालायच्या. मग असं करत झाल्या टायमिंग 5 वाजले, तास गेला आमचं त्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं, खेडेगावात कसं 7-7:30च्या नंतरच पूर्ण अंधार पडतो, त्याशिवाय अंधार पडत नाही. मग आता राहिले 2 तास. आता 2 तास काय टाईमपास करायचा आपण. एक मित्र होता पप्प्या म्हणून, त्याची दातं समोर, वटाळ्या पप्प्या म्हणायचो आम्ही, त्याचं आडनाव आठवले, पप्पू पण आम्ही वटाळ्या म्हणणार त्याला. पप्प्या म्हणला भाऊ म्हणला माझ्याकडे गळ आहे मासेदाराचं. मी म्हटलं ठीक आहे, आता 2 तास टाईमपास करायचा आपल्याला. 6 आणि 7ला आपण जातो. आता जवळ आले, आता किती अर्धा किलोमीटर राहिले. त्याने आपलं काढलं गळ. आम्ही आपलं ते मऊ रान उकरलं ना, त्यामध्ये बारीक छोटे निघतात किडे, त्या गळाला लावायचं, ते लावून त्यात सोडलं, मासा लागायचा. ठीक आहे म्हणलं. मग त्यांना आपली युक्ती लई आकील तो मासा धरणारा. आमच्यात बादली मासा, अर्ध्या तासात बादलीभर मासा धरणार तो. ते मग मला पण मजा वाटायला यायला. म्हटलं बघू कसं धरतात काय. मी नदीकाठच्या गावचा होतो, दक्षिणमध्ये मनगोळ म्हणून गाव आहे. भुई लोक मित्र माझे सगळे. ते आपल्याला एवढं काय अनुभव नव्हतं, कधी जायचं नाही, बाप जाऊ द्यायचं नाही, कुठं नाही, शाळा झाली, घर आणि शाळा, एवढंच. मग इथं आल्यानंतर मला कळायचं बाबा मासं कसं धरायचं, खेकडे कसे धरायचे, पाण्यामध्ये पोवायला कसं, म्हणजे ते भावाने शिकवलं सगळं, पोवायचं विहिरीमध्ये कसं काय वगैरे. मला काहीच ते माहिती नव्हतं. मग पप्प्या आपला काढला, टाकला म्हणला हे लक्ष द्या रे म्हणला. त्यासोबत पिशवी असायची बाजारची, पांढरी मोठी पिशवी. काम त्याचं तेच, मासं धरायचं, तळ्याला जायचं, मासं धरायचं. आणि पावसाचं जे पाणी होतं, तळं असल्यामुळं पूर्ण आमच्या मावशीच्या घरापर्यंत यायचं ते पाणी, पूर्ण वगळच होतं ना, ते पूर्ण पाईप टाकलेलं होतं. मग त्याला सवय आपलं जायचं, सकाळी संध्याकाळी 5-6 झालं, शांत वातावरण झाली, गळ टाकायचा. नाही म्हणलं तर एक बादली, म्हणजे एक 5-6 किलो तर मासे घेऊन यायचा. मग मी म्हणलं बघू आता आपल्याला बघायला भेटते म्हणलं, कारण एवढं स्पीड मासे धरणार आपण बैठलं नाही. भुई लोक धरतात ते माहीत आहे, जाळी वगैरे टाकतात, धरतात. हा गळ्याने मासे धरतो. आणि अजून एक त्याची टॅक्ट होती,
जिथं गाळ असतो ना आपला, जिथे चिखल जास्त, त्या गाळामध्ये दगड असतात, तळ्याच्या कडेला दगड असतात, त्या दगडामध्ये कापड बांधून हाताला हात घालायचा, डायरेक्ट सापासारखं बाहेर वाम हा तोंडात धरून त्याचं ते काय दात का काय तर असतं ते काढायचं. आणि मला म्हणायचं पिशीच तोंड धर गौतम तोंड धर. मी म्हणलं नाही बाबा, मी नाही धरत तोंड, मला भीती वाटते. मला काय माहिती आता वाम चावते का नाही ते, पण ती वळवळ केली की भीती वाटायची. नाही बाबा मी नाही धरतो म्हणला, मी हाय कसं काय होतं बघू. मग तो आपलं काढायचा वाम दातात घालून, त्याचं काय ते काटा काय तर काढायचा, उघड पिशवी, मी पिशवी उघड टाकलं तर राहून. मग असं करत करत त्यांनी 5-6 वाम पकडल्या, चांगल्या मोठ्या होत्या. आणि बारीक झिमझिम पाऊस चालू झाला. मस्त वाटायला मला व्यायला, म्हणलं वातावरण चांगलं झालं बाबा. म्हणलं तुम्हाला सांगतो तसल्यात मलाच माहिती नाही काय म्हणजे समोर माझ्याबरोबर घडाले. आता ही गेले सगळे मित्र, म्हणजे माझे भाऊ वगैरे तिकडं त्यांचं काम चालू तोडाचं बांधाचं. मग ती म्हणली हाय आता हे ना बसलाय निवांत, आता ह्याची भीती गेली. अचानकच आवाज यायला मला त्या बाईच्या पैंजनाचा. आईला मग बाय कोण आली बाबा म्हणलं इकडं. आईला माझ्या मनातच त्यांना काय माहिती नाही. मी आपल्या इकडे लघवी बिगवी केलं तिचा. मग मला वाटलं बाई बी कोणतं आले जाळण्याला. ओ मावशी म्हणाले मी तिला, ओ मावशी अहो इकडे या, तिकडे लाकडं भरपूर आहे ती. अरे बाबा तिकडे नाही, माझे याच इकडे आहे, मी ह्या हद्दीत राहते. ते बोलत होते का हो तुमची? ती बाई मला बोलते. दिसायला कशी होती? आवाज एकदम आधारात काय ते सांग, मला फक्त आवाज तिचा कानावर. हां, आणि एकदम असं ही चमकली, पांढरी दिसायची, असं आपण पांढरी शाईट टाकल्यासारखं. चिलारीवर हां, चिलारीचं झुडप होतं. मी तिला बोलायला सांगलो, अहो मावशी उशीर झाला आहे, इकडे पोरावाकडे या, एकटं काय करतो. नाही बाबा माझं तिकडं बहारा बांधला आहे, तू एक काम करतो का. काय मावशी, मला जरा हात लाव, चल उचलून दे. मला वाटलं आता सहज बाई आहे, मला माहीत नाही ही कोण आहे काय आहे, हिचं काय झालं आहे ते, आपल्याला ती स्टोरी काय माहिती नाही. मी आपलं चला मावशी म्हणलो. चला म्हणली, मला म्हणली काय तंबाखू बिंबाखू खातो का. नाही हो मावशी म्हणलं तंबाखू काय नाही तसं. तर पुढी एक संपली आहे माझी तोट्याची. तंबाखू कोण देते का. तिथं आहे बघा राम्या ते खाते, आमचा देऊ खातोय, आमची भाऊ लोक खाते, ती चला तुम्हाला देतो. तिकडे येत नाही बाबा मी, जाऊ द्या तंबाखू कुठं खायचं आहे, आता घरी गेल्यावर जाता पुढे येते म्हणले. ठीक आहे म्हणलं चला मावशी. तुम्हाला सांगतो त्या मावशीचं स्पष्ट मला काही दिशी नाही, फक्त ती मला बोलते, मी तिच्या मागं जातो आहे चालत. आला का रे. हां हाय मावशी, मी तुमच्या मागंच आहे. ये र बाबा चल लवकर. ते आमची भाषा होती मोहोळ तालुक्यातली, मावळकीची भाषा. ही बाबा चल पडदिशी, नवरा वरडेला, अजून लेकरं, स्वयंपाक करायचा आहे, भांडे, तिचं ते सांगायला आहे मला. मी म्हणते मावशी लवकर यायचं, 4-5 वाजताच्या आधी येऊन आपलं घेऊन जा सरपण बिरपण. नाही रे बाबा काहीच नव्हतं, पावसाची चालू आहे. चांगलं मला बोलली वगैरे. मी आपलं काय केलं, तिला हातबीत लावला, दिलं उचलून दिल्यावर तुम्हाला सांगतो एकदम जी वीज कडाडली आहे. तिचा चेहरा दिसला मला स्पष्ट. गोरीपान बाय, गोरीपान नुसतं तंबाखू पान बिन खाल्लेलं नुसतं, होटं बिटं लाल सडक. आईला म्हणलं ह्या बाईला कुठं बघितलं तांड्यात. मी पाहुणा माणूस, मला ती लक्षात आलं मावशीने सांगितलेलं, गरोदर बाय आहे आणि असं ती सोडत नाही. आणि त्यात तसल्या तर आमुष्याची रात्र होती. पहिल्याच मावशीने सांगितली होती आज आमुष्या आहे बाबानो. मग आम्ही कुठला ऐकतोय. भाऊ म्हणला चला कुठल्या आमुष्यानं काय आपल्याला काय नाही. ते तुम्हाला सांगतो साहेब, त्या बाईचा चेहरा बघितलो मी, मला वाटली नाही की भूत आहे ही बाई म्हणून. आता सहज बाई आले, चांगली एवढी गुरुपान बाई जळणार आले. आणि मी तिला म्हणाले चला मावशी आपण जाऊ, आपली भाऊ बिव आहे ती सगळी मिळून जाऊ. तुम्हाला सांगतो तसल्यामध्ये एवढं भयानक घडलं माझ्यासमोर. अक्षरशः ती मी स्वतःच ह्या झाडावर त्या झाडावर, म्हणजे पोरं सांगायला अजून मी खरी स्टोरी आहे ही. त्यांनी जर बघितले तर त्यांनी म्हणतील खरीची माझी खरी घडलेली स्टोरी आहे. मी ह्या झाडावरून त्या झाडावर पळालो म्हणून ती बाई घुसली माझ्या अंगात. अरे बाप रे. बाई घुसली, मला काहीच माहीत नाही. त्यांनी बघायला येतात हीच कडकडताना तुमचा चेहरा मला दिसतोय, माझा चेहरा ह्यांना दिसतोय, सगळं दिसतंय समोर. आणि मी आपलं धडाधड त्या झाडावर जातोय. अरे म्हणलं ह्याला झाले काय. आलेल्या तर घाबरला, ही केला, ती घाबरली ना भाऊ लोक माझी. तुम्हाला सांगतो 4-5 झाडाला असं दण आपटा लागले. मला धरले ते भाऊ लोक, सोडा एकदम असं, म्हणजे ती शिरले अंगात माझ्या, ताकद आली अंगात शिरले ती मूळ. काहीच कळे ना, तुम्हाला सांगतो काहीच कळे ना. भाऊ लोक घाबरले, ती जळण टाकली तिथंच. आणि त्यांना ऐकी नाही मी, सरळ तिचं जिथं ही जाळली ती चिता, तिथून नाही ना मला तरी 5 किलो म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. असलं पळत होतं मी एकदम, जसं काय क्रिश पळते पिक्चरमधलं असं. सांड ही माझ्या मागं सगळी पोरं. अरे गौतमला काय झालं, काय भूतभीत लागलं का, पळाले ते येड्यासारखं. मला कुठलं काहीच माहीत नाही. तो ना पळालो बरोबर जिथं त्या बाईला जाळले
तिथंच जाऊन पडलो. मला काहीच माहिती नाही त्याचं. पडलो मी, मग ही मागणं पळत आली, कारण माझ्या शरीरामध्ये पावर असल्यामुळे फास्ट आलो पळत. हे आपलं मागं माझ्या तरी पण आली ही लवकर. येऊन मला उचलले, मग घरी विरी आणलं म्हणलं. मग आमच्या मावशीला, मग मावशी म्हणाली, शिव्या द्यायला त्यांना, नाश्त्यानं तुम्हाला जाऊ नका म्हणले, ऐकलं नाव काय नाव लेकराला काय झालं माझ्या बहिणीच्या. पाठीमागच एक अशी देवरशी म्हणून बाई होती बघणारी. मग नंतर मला शुद्धीवर आल्यावर सांगायला सगळं. हा सगळा प्रकार सांगत होते ना? हां बाबा, हे तुला असं झालं, तू मुद्दाम करत का? मला सांगा, माणूस जर मुद्दाम केलं तर झाडावर उडी मारेल का? एवढ्या लांब कसा पळणार स्पीड? हां, आणि एवढ्या स्पीड, एवढं फास्ट चालेल का माणूस, पळेल का? मी म्हणलं मला काहीच माहिती नाही मावशी म्हणलं. मग त्या बाईन बिचाऱ्या मागं आमच्या शेजारी राहत होती बाई, ती शांताबाई म्हणून अजून आहे ती बाई आली. म्हणली असं नसं, त्या बाईन झपाटले म्हणली, ह्याला ह्याच्या अंगात आहे म्हणली ती बाय. तुम्हाला सांगतो मी, मला काहीच माहिती नाही. मग तिचं ती चालू झालं, तर काय काय काढायचं आणि हे काढायचं, ती लिंबाचा फाटा, आमकान तमकान, लिंबवान हे आणि ती डोळ्याला लावायचं सगळं केली तिनं. फाटा घुटली, मला मारली म्हणते ना, मला माहिती नाही. सपा सपा हाणाली, म्हण निघ बाहेर निघ. मी म्हणा, हे मी जात नाही म्हणणार म्हणून. जात नाही म्हणून जात नाही म्हणून ती नासके म्हणायची म्हणून हाणायची म्हणून माझ्या तोंडावर. आणि मला काय लागलेली माहीत नाही, काय नाही. द्यायची ठेवून, जातीच का नाही? मी म्हणा जात नाही मी, सरात म्हणून मी तिच्या अंगावर जाणार. तिनं मला असं हाणायची आणि सगळी गोळ पूर्ण झोपडपट्टी जमा झाली. काय झाले गौतमला, काय असं काय, सगळं अंधारात सगळं माणसं, काय झाले असं नसती बाई लागले त्याला. एवढी भयानक तुम्हाला सांगतो स्टोरी, माझ्या घडलेली आठवणीत सत्य स्टोरी होती. सगळी लोक अजूनसुद्धा आहेत, ते अजून तुम्हाला सांगतील. ते एवढी भयानक स्टोरी घडलेली आहे. तिथून मग मी काय केलं, त्या बघणाऱ्या बाईन, शांताबाईन ज्यावेळेस मला मारली, म्हणजे माझं एक 15 मिनिट चालूच होतं त्याला मला मारायचं, मी जात नाही, चल निघ इथनं, असं तसं चालू झालं. तसल्यामध्ये मग इथून नाही ना म्हणलं तर 500 मीटरवर जाऊन असं पळत गेलो म्हणून मी त्या कॅनेलपर्यंत. माझ्या मावश्या घरापासून 50-500 मीटर कॅनेल आहे. त्या कॅनेलपर्यंत लय स्पीड गेलो म्हणून मी गेलो, दानदेशी तिथं आपटलो. म्हणजे ती बाय निघाली, तिथून निघाली. मग मी शुद्धीवर आलो तिथं. मग माझ्या डोक्यात आलं, आईला आपण तर तिकडं वन विभागात गेलतो, जळण आणायला, लाकडं आणायला, कुठं काय बी नाही. सगळे लोक माझ्याकडे जमले, ते झोपडपट्टी सगळे भाऊ, माझी बहीण मावशी काका सगळे. अरे काय झालं ना असं. मग मला तिथून उचलून आणले, पाणी बिणी अंगावर पाणी बिणी टाकलं. म्हणलं पाणी टाका, वल्लीच आंघोळ घातली तिथंच माहितीवरून आल्यासारख्या. मग आपलं आज जाऊन कपडे बिपडे काढले, तर मग सगळी स्टोरी सांगितली मला की तुला असं असं झालं, तर आपण तिथे गेलतो झाडेत. मग मी म्हटलं हां गेलतो, मला तेवढं आठवते म्हणलं. तुम्ही आपलं काढत होते सरपण, मी आपलं तुमच्या मागं गप्पा हाणत बसलो. मग नंतर काय झालं ती मला विचारायला, नंतर कुठे गेला तू, काय झालं? मी म्हणलं नंतर हां म्हणलं मी काय केलो, माझी भीती मोडली म्हणलं सगळी. गेलो म्हणलं खाली लगवी धार मारावं, आणि मला मस्त वाटायला वातावरण. मग तिथं बघ म्हणलं, तिथे एक मावशी होती म्हणलं, बिचारे गोरी पान, तिचं वटं पान बिन खाल्लेली होती म्हणले. मला ती बोलली म्हणलं, ती मावशी मला बोलली, मी बी मावशी कशाला एवढ्या रात्री आल्या, चला आपले भाऊ आहे, मित्र आहे, ती जाऊ आपण मिळून सगळे. नाही बाबा मी येत नाही म्हणले, मला तंबाखू मागितली, मी काय खात नाही मावशी तंबाखू. बरं जाऊ दे, काय मी जाता तोटा घेते म्हणले. ठीक आहे मावशी म्हणले, घ्या तुम्ही तोटा. एवढं बोललो म्हणलं मी, बोलणं झालं, सगळं झालं. मला काय म्हणलं माहीत नाही म्हणलं ती कोण आहे काय. मग तिथून 10 मिनिट तिच्यासोबत गेलो मी चालत. गेलो, जाऊन तिला उचलून भारा दिला डोक्यावर भारा दिल्यावर तिने माझ्या पुढं चालत जाते. मी तिला बघतोय, मावशी थांबा, जाऊ नका मावशी थांबा. तुम्ही हे सगळं त्यांना सांगत होता? हां, मी त्या बाईला सांगतोय. पुढं काय झालं, मग म्हणले आता सगळं झालं, मग ते अंगातलं वगैरे गेलं. मग म्हणले आता चला बाबा, आता जाऊ आपलं. ती सगळं तिथंच राहिलं, ती जळण बी तिथंच, ती वाम पकडलेली तुम्हाला सांगतो, खेकडे बिकडे ते सगळं तिकडेच तसं ते. कारण मी असं झाल्यामुळे सगळी पोरं माझ्या मागे पळत आली. कुठलं जळण काय, ती जळण बी तिथंच राहिलं, सगळं भारं बांधून ठेवलेली त्याने. फक्त माझी वाट बसली, ती कुठं आहे त्यानं आला नाही अजून काय. मग तुम्हाला सांगतो ती झालं. मग नंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी मला विश्वास बसेना ना, हे काय तर खोटं सांगते म्हणलं, कुठं कोण मागं लागते माझ्या, कुठं मी एवढं झाडावर उड्या हाणत येतोय. नाही म्हणली खरी स्टोरी आहे म्हणली, तुझं असं असं झालं आहे. मग ज्या बाईत बघितलं होतं, जी देवरशी नव्हती बाय, म्हणजे भूत काढायची, ती बाय आली सकाळी घरी. आली, बरं वाटाले करा म्हणली तुला. मी मला कुठं काय झालं म्हणलं. अरे बाबा म्हणली, रात्री तुला 1 तासभर म्हणली ती बाय जाता जाईना म्हणली तुझ्या अंगातलं. मी म्हणलं कुठली बाय? ती तू आमच्या इथं ती सांगायला चालू केली. ती केले हाय असं झालं, तर संध्याकाळी तुम्ही जाऊ नका बाबानो, काय झालं केलं. ह्याच्या आधी बी असं 2-3 अंगात गेले, झालं म्हण ती दोघंजण गेलेच म्हणते, वयस्कर असल्यामुळं.
ही अशी स्टोरी मग आपल्याला माहिती नसते ना कुठल्या गावामध्ये काय होतंय. मग त्या बाईचं माहित पडलं का ते एक्झॅक्टली काय झालं बाईला, काय काय? तेच ना, त्या बाईचं काय झालं मग, ती बाई होती गरोदर. हा. ती गेली ती कुठं सरपणाला गेली. सरपणाला गेल्यावर तिथंच तिला ती डिलिव्हरी झाली म्हणते तर तिथंच तिचा जीव गेला. मग ही खरी स्टोरी आहे तिथली, जे आहे ती सत्य परिस्थिती. प्रत्येक आमुष्याला ती कुणाला बोलती, तंबाखू घेते. जे वयस्कर असतात, मामा तंबाखू द्या, तंबाखू घेते, खाती बिती. पण आता तिथल्या लोकांना माहिती आहे, कोण जात नाही संध्याकाळी तिथं. मग आमच्यासारखी पाहुणं लोक आलेली, आम्हाला काय माहिती असते. आणि तिथले जे राहणारे आहेत त्यांना बी कधी दिसले नाही ते. हे बाहेरच्याच लोकांना. हां, पण ज्या बायाने दिसले, आणि मेन म्हणजे गरोदर बायाला दिसायला त्या, जे गर्भावर आहेत बाया, तिला जळणाला वगैरे गेल्या, त्यांना एखाद्या चुकून उशीर झाला तर ती त्यांना बोलायची, बाई उशीर झाला आहे, जा लवकर. बरं. तर मित्रांनो, हे होते गायकवाड साहेबांसोबत घडलेले अनुभव. आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांच्या अंगामध्ये संचार घेतला होता त्या आत्म्याने, आणि त्यातनं ते थोडक्यात वाचले, कारण की त्यांनी योग्य वेळेमध्ये योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेतलं. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपला शो येणार आहे, नक्की त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामच्याही पेजला फॉलो करा, म्हणजे जो आपला शो येणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला माहीत पडतील. तर चला मित्रांनो, आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.